महाराष्ट्रात भाजपचा अभूतपूर्व विजय झाला। या विजयासाठी अनेक जण झटले आणि त्यात महत्त्वाचा वाटा होता तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा। भाजपच्या यशाचा सिक्रेट सुपरस्टार होता संघ। संघाने नेमकं काय केलं पाहू एक रिपोर्ट। देवेंद्रजी आगे बढ़ो, देवेंद्रजी आगे बढ़ो। भाजपचा हा जो विजयोत्सव आहे त्यात सिंहाचा वाटा आहे भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाचा। ते सदा वत्सले मातृभूमे। लोकसभा निवडणुकीत 9 जागा मिळवणाऱ्या भाजपची किती वाट लागली ते विधानसभा निवडणुकीत भाजपनं 133 जागा जिंकत कसा चमत्कार केला यामधलं अंतर म्हणजे संघ। लोकसभा निवडणुकीच्या आधी संघाची आम्हाला गरज नाही असं वक्तव्य भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांनी केलं होतं। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत संघ तटस्थ राहिला। महाराष्ट्र निवडणुकीसाठी संघाला ऍक्टिव्ह करण्याशिवाय पर्याय नाही हे भाजपच्या धोरणांनी वेळीच ओळखलं। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप श्रेष्ठींच्या संघाबरोबर अनेक बैठका झाल्या आणि संघ कामाला लागला। संघ भाजपसाठी कायम पडद्यामागून काम करतो। महाराष्ट्रात भाजपला सत्तेत आणण्यासाठी संघाचं स्पेशल 65 मिशन सुरू झालं। स्पेशल 65 या मिशनमध्ये संघाशी संबंधित 65 संस्थांना ऍक्टिव्ह करण्यात आलं। या संघटनांनी सजग रहो ही मोहीम हाती घेतली। संघाचे प्रचारक, प्रांत प्रचारकांनी महाराष्ट्रातल्या विविध भागात फिरून सामाजिक राजकीय घडामोडींचा जवळून अभ्यास केला। संघाचे 4 प्रांत कोकण, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणा आणि हिंदुत्वाचा मुद्दा घरोघरी पोहोचवण्यात आला। मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी आणि मुद्दे पटवण्यासाठी 2-2.5 महिन्यात संघानं जवळपास 60,000 बैठका घेतल्या। समाजाची जाती-जातींमध्ये विभागणी झाली तर नुकसान आहे हा मुद्दा पटवून देण्यात आला। थेट भाजपला मतदानाचं आवाहन करण्यात आलं नाही तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संघाचा भर होता। या निवडणुकीत ओबीसी आणि दलित मतदार जोडण्याची संघाची रणनीती होती। यांनी या निवडणुकीमध्ये मतदारांना जागृत करण्याचं काम केलेलं आहे। 100% म्हणजे 100% मतदानाचा आग्रह केलेला आहे आणि लोकशाहीच्या या यज्ञामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश हे निर्विवादपणे भारतीय जनता पक्षाचं यश आहे। हरियाणाच्या निवडणुकीत संघाच्या कामाचे परिणाम दिसले। त्यामुळे महाराष्ट्रासाठीही संघ स्वयंसेवक जास्त ऍक्टिव्ह झाले। संघाची मायक्रो मॅनेजमेंट आणि संघटन निवडणुकांमध्ये कायमच भाजपच्या मदतीला येतं। संघाचे बूथनिहाय विविध गट करण्यात आले। एका बूथमागे 2 मतं वाढली तरी 10 लाख मतांचा फरक पडणार होता। महाराष्ट्राच्या निवडणुकीत संघापुढचं पहिलं उद्दिष्ट होतं टक्का वाढवण्याचं। मतदानाच्या दिवशी मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्याचं महत्त्वाचं काम संघ स्वयंसेवकांकडे असतं। विशेषतः मध्यमवर्गीय जे मतदानापासून उदासीन असतात त्यांच्या घरोघरी जाऊन मतदानाचं आवाहन करणं, त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी संघ घेतो। भाजपच्या विजयातल्या संघाचा वाटा भाजपनं तर मान्य केलाच, भाजपच्या राजकीय विरोधकांनीही संघाचं कौतुक केलं। देखिए, मैं ऐसा कहूँगा कि राष्ट्रीय विचारों की जितनी संगठनाएं हैं, हमारी सबकी मातृ संगठना तो आरएसएस ही है, लेकिन राष्ट्रीय विचारों की जितनी संगठनाएं हैं उन सारी संगठनाओं ने ये जो एक नरेटिव बिल्ड किया था एनार्किस्ट इस प्रकार का अराजकता पूर्ण जो नरेटिव था उसको ब्रेक करने का काम उन्होंने किया। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची राहिली। त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे जे होते लोक स्वयंसेवक म्हणून ते घराघरात जाऊन एक वेगळ्या पद्धतीचा विषारी प्रचार करत राहिले आणि लोकांची मनं आणि मतं भडकवत राहिली। त्याचा आम्हाला काही ठिकाणी परिणाम झाल्याचं दिसतोय। अजून आमचं असेसमेंट सुरू आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2025 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहे। संघाचं मुख्यालय नागपुरात आहे। अशा वेळी महाराष्ट्रात सत्ता असणं हे भाजपसाठी जेवढं महत्त्वाचं होतं तेवढंच संघासाठीही प्रतिष्ठेचं होतं आणि संघानं संघ है तो मुमकिन है हे करून दाखवलं।
ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.